नमस्कार मित्रांनो, कथांगण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे एक नवीन गुप्तहेर कथा. त्याचं नाव आहे चोरीचा तपास. साधारण 45-50 वय असलेले एक जोडपे बसमधून उतरले. मुंबईच्या गर्दीत ते पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती व काळजीच्या छटा उमटल्या होत्या. त्यांनी एक टॅक्सी बोलवली व ते त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यास निघाले. काही अंतर कापून ती टॅक्सी डायमंड स्ट्रीट रोडवरील डिटेक्टिव्ह रावच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. टॅक्सीचे पैसे देऊन ते दाम्पत्य रावच्या घराच्या दरवाजासमोर आले व त्यांनी डोअरबेल वाजवली. थोड्याच वेळात एका तरुणाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारा हा डिटेक्टिव्ह रावचा मित्र श्रेयस होता. त्याने दोघांना आत येण्याचे सांगितले व सोफ्यावर बसण्याची सूचना केली. काही वेळाने डिटेक्टिव्ह राव हॉलमध्ये आला व आपल्या नेहमीच्या आराम खुर्चीत बसला. रावकडे आलेले दाम्पत्य हे सर्वसाधारण कुटुंबातील असल्याचे जाणवत होते. रावने त्यांना पाणी पिण्यास दिले व तो म्हणाला, "नमस्कार, मी डिटेक्टिव्ह राव. तुम्ही कोण आहात आणि मी तुमची काय मदत करू शकतो?" रावच्या या प्रश्नावर त्या दाम्पत्यातील पुरुष म्हणाला, "नमस्कार, मी तानाजी वाघ व ही माझी पत्नी प्रतिभा. आम्ही भीमापूर या गावातून आलेलो आहोत. मी INTC बँकेत क्लार्क या पदावर काम करतो. माझी पत्नी ही हाऊसवाईफ आहे. मला 2 मुले आहेत. एकीचं नाव कल्पना व दुसरीचं नाव शैलजा. कल्पना ही मोठी मुलगी, तिचं BCom पर्यंत शिक्षण झालेलं आहे, तर शैलजा ही 12वीमध्ये शिकत आहे. आम्ही कल्पनाच्या लग्नाबद्दल स्थळे शोधत होतो. अनेक स्थळे येत होती, परंतु आम्हाला मनासारखे स्थळ मिळत नव्हते. मागच्या महिन्यात एक चांगले स्थळ चालून आले. त्या मुलाचे नाव पंकज. तो एका मोठ्या MNC कंपनीत मॅनेजर आहे. त्याच्या घरचीही परिस्थिती गडगंज आहे. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. ते स्थळ आम्हाला पसंत पडले. त्यांच्याकडूनही होकार आला. देण्याघेण्याचं ठरलं. आम्ही कल्पनाला 5 तोळे सोने घालणार होतो व लग्नही आम्हीच करून देणार होतो. तसा त्यांचा काही हट्ट नव्हता, परंतु माझ्या मुलीची सर्व हौसमौज व्हावी अशी माझी इच्छा होती. 2 आठवड्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त आहे. सोन्याचे दागिने मी खर्चातून काटकसर करून आधीच बनवून ठेवलेले होते, पण ते 3च तोळे होते. अजून 2 तोळ्यांची आवश्यकता होती व लग्नासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे मी बँकेत लोनसाठी अप्लाय केलं. बँकेनेही लगेच मला 5 लाखांचं लोन मंजूर केलं. दागिनेही बँकेत लॉकरलाच मी ठेवले होते. जुने दागिने मोडून व त्यात अजून थोडे पैसे घालून नवीन डिझाईनचे दागिने घेण्याचा आम्ही विचार केला व लग्नाचा बस्ताही काढायचा होता. त्यामुळे लॉकरमधून पैसे व दागिने आणण्याचा निर्णय घेतला. मी बँकेतून सुट्टी झाल्यावर संध्याकाळी बाहेर पडलो. मी बँकेत क्लार्क असल्याने मला सर्व काम आटपून बँकेतून बाहेर पडायला 6 किंवा 6:30 वाजतातच. मी नेहमीप्रमाणे बँकेतून बाहेर पडलो. संध्याकाळचे 6:30 वाजलेच होते. माझ्याकडे लोनची रक्कम व सोन्याचे दागिने होते. बाईक घेऊन मी घरी जाण्यास निघालो. बँकेपासून माझे घर 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 6-7 किलोमीटरच्या अंतरावर वळण घेतल्यानंतर एक सामसूम एरिया येतो. म्हणजे तिथे शेती असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दुकाने, घरे, वर्दळ असं नाही. साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला शेतीच आहे. त्यामुळे संध्याकाळी तिथे वर्दळ कमी असते किंवा शक्यतो नसतेच. मी वळण घेऊन त्या रस्त्याला लागलो. थोडे पुढे आल्यानंतर एक 2 व्हीलरवाला भरधाव वेगाने माझ्या पुढे गेला व अचानक त्याची गाडी स्लिप झाली व तो जोरात रस्त्यावर पडला. त्याला मदत करण्यासाठी मी माझी गाडी थांबवली व त्याला उठवण्यासाठी जाऊ लागलो. त्याला मी उठवण्यासाठी वाकलो, तोच कोणीतरी मागून माझ्या डोक्यात काठीने प्रहार केला. तो मार इतका जोरात होता की मी बेशुद्धच झालो. साधारण अर्धा-पाऊण तास मी बेशुद्ध अवस्थेत होतो. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीवाल्याने माझ्या तोंडावर पाणी मारून मला शुद्धीवर आणलं. माझं डोकं ठणकतच होतं. मी तेथून उठलो व बघतोय तर काय, माझी बॅग तिथे नव्हतीच. त्यात 5 लाख रुपये व दागिने होती. ती बॅग कोणीतरी चोरून नेली होती. आजूबाजूला खूप शोध घेतला, पण ती बॅग कुठेच सापडली नाही. मग मी तडक पोलीस स्टेशन गाठलं व पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनीही माझ्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला होता व बॅग चोरीला गेली होती तिथून तपासाला सुरुवात केली, परंतु काहीच सापडलं नाही. माझ्या मुलीचं लग्न 2 आठवड्यांवर आलं आहे हो. माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. माझ्या मुलीचं लग्न आता कसं होईल? तुमचं नाव खूप ऐकलं आहे मी. कृपा करून त्या चोरांना शोधून ते दागिने व पैसे मला परत मिळवून द्या. दागिने पैसे मिळाले नाहीत तर मी माझ्या मुलीचं लग्न कसं करू? एवढं बोलून तो व्यक्ती थांबला
ते खूपच आशेने डिटेक्टिव्ह रावकडे आलेले होते. त्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावर डिटेक्टिव्ह राव त्या चोरांचा छडा लावून आपले दागिने मिळवून देतील अशी आशा दिसत होती. रावने थोडा वेळ विचार करून त्यांना प्रश्न केला, तुम्ही पोलिसांत तक्रार केली आहे, मग ते शोधून काढतील की चोरांना? मी यात मदत करावी असं तुम्हाला का वाटतंय? यावर तो व्यक्ती म्हणाला, मागच्या महिन्यापूर्वी आमच्या भागात एक चोरी झाली होती, परंतु पोलिसांना अजून त्याबद्दल काहीच धागेदोरे सापडले नाहीत. त्यामुळे माझ्या केसबद्दल लवकर काही आशा दिसेल असा मला विश्वास नाही आहे. माझ्या मुलीचे 2 आठवड्यानंतर लग्न आहे. जर ते पैसे व दागिने मला मिळाले नाहीत तर मी माझ्या मुलीचे लग्न लावून देण्यात अपयशी ठरेन. तुमच्या कामाचे अनेक किस्से मी ऐकलेले आहेत, त्यामुळे तुम्ही या गोष्टीत माझी नक्की मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे. रावने थोडा वेळ विचार केला. त्या गृहस्थांचा उदास चेहरा त्याला पाहवत नव्हता. त्याने या केसचा तपास करायचे ठरवून व अजून थोडी माहिती घेऊन त्यांना निरोप दिला. रावने एक सिगार पेटवली व तो विचारात हरवून गेला. श्रेयसही तिथे सोप्यावर बसला होता. त्याने रावला विचारले, राव, खरंच तू ही केस हाती घेणार आहेस? या प्रश्नावर डिटेक्टिव्ह राव म्हणाला, हो श्रेयस, मी त्यांना शब्द दिला आहे. आणि तुला माहिती असेलच की डिटेक्टिव्ह रावने एखाद्याला जर शब्द दिला तर तो त्यापासून माघारी फिरत नाही. पण राव, या चोरीबद्दल तपास तू कशा पद्धतीने सुरू करणार आहेस? श्रेयस, त्या गावात गेल्यानंतर तपासाची नेमकी दिशा ठरवता येईल. पण ज्या पद्धतीने ही चोरी झालेली आहे यावरून एक गोष्ट समजते की ते चोर सराईत चोरटेच आहेत. त्यांचं प्लॅनिंगही वाखाणण्याजोगं आहे. आपण उद्याच भीमापूरला जाऊन तपासाला सुरुवात करू. असं म्हणून रावने एक सिगारचा झुरका घेतला व त्या धुरात हरवून गेला. दुसऱ्या दिवशी राव व श्रेयस भीमापूरच्या दिशेने रवाना झाले. काही तासानंतर ते भीमापूरमध्ये पोहोचले. श्रेयसने तानाजी वाघ यांना फोन केला, जे डिटेक्टिव्ह रावकडे मदतीसाठी आलेले होते. काही वेळाने तिथे पोहोचले. डिटेक्टिव्ह रावला पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी राव व श्रेयसला आपल्या घरी आणले. तसेच तानाजी वाघ यांचे एक घर छोटेसे होते, परंतु व्यवस्थित व सुंदर होते. घरात सगळीकडे नीटनेटकेपणा होता. राव व श्रेयसचे त्यांनी व्यवस्थित आदरातिथ्य केले. राव त्या व्यक्तीला म्हणाला, ज्या ठिकाणी हल्ला करून तुम्हाला बेशुद्ध केलं होतं ते ठिकाण मला पाहायचं आहे. यावर तो व्यक्ती राव व श्रेयसला घेऊन त्या ठिकाणी जाण्यास निघाला. साधारण 5-6 किलोमीटरचे अंतर कापून ते तिघे त्या ठिकाणी येऊन पोचले. तो रस्ता तसा रहदारीचा नव्हता, कारण तानाजी वाघ यांच्या गावात जाणार तो मुख्य रस्ता नव्हताच. बँकेतून घरी येण्यासाठी हा शॉर्टकट असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी ते या रस्त्यावरून ये जा करायचे. तो रस्ता 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूनी शेताने वेढलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा उसाची शेती होती. त्या व्यक्तीने रावला ठिकाणासह सर्व घटनाक्रम समजून राव आपल्या विचारातून तो घटनाक्रम डोळ्यासमोर उभा करत होता. रावने त्या ठिकाणावर आजूबाजूला थोडी पाहणी केली व त्याने तानाजी वाघ यांना घरी जाण्यास सांगितले व आम्ही केसचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरातील एका हॉटेलमध्ये राहू असं सांगितलं. परंतु त्या व्यक्तीने राव व श्रेयसला आपल्याच घरी तपास पूर्ण होऊपर्यंत राहायला या अशी विनंती केली. राव या गोष्टीला तयार नव्हता, परंतु तो व्यक्ती खूप कळकळीने रावकडे विनंती करत होता. शेवटी राव त्यांना म्हणाला, मला माफ करा, मी तुमच्या घरी नाही राहू शकत, पण तुमच्या विनंतीला मान म्हणून जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत रात्रीचे जेवण हे तुमच्या घरीच करेन. त्या व्यक्तीने रावची गोष्ट मान्य केली व त्याचे आभार मानून तिथून निघून गेला. आता राव व श्रेयसने तो रस्ता कुठे चालू होतो व कुठे संपतो याची पाहणी केली व ते भीमापूरमध्ये परत आले. भीमापूर हे गाव तसं घनदाट वस्तीचं होतं. शहर व गाव यांच्यामधील अवस्था होती. त्या गावात शेतीसोबत अनेक मोठे उद्योगधंदेही होते. त्या गावची सीमा ही एका मोठ्या शहराला लागून होती, त्यामुळे इथेही मोठा बदल झालेलाच होता. राव व श्रेयसने एक हॉटेल गाठले व तिथे रूम बुक केली व दोघांनी फ्रेश होऊन कॉफीची ऑर्डर दिली. दोघेही कॉफी पित होते. श्रेयसने रावला प्रश्न केला, राव, आता या प्रकरणाचा पुढचा तपास कसा करायचा? यावर राव म्हणाला, श्रेयस, आपल्याला या गावात त्याचबरोबर या गावाला लागून असलेल्या इतर गावात व शहरात चोरी व दरोड्याच्या काही घटना घडलेल्या आहेत का ते पाहावे लागेल. त्याचबरोबर तानाजी वाघ हे ज्या बँकेत काम करतात त्या बँकेच्या बाहेर रस्त्यावर जिथे CCTV असतील ते पाहावे लागेल. पण राव, त्या CCTV फुटेजमधून आपल्याला तपासाबद्दल काय माहिती मिळणार? हे बघ श्रेयस, हे सर्व प्री प्लॅन आहे अशी मला शंका आहे.
आणि जर असं असेल तर तानाजी वाघ हे बँकेच्या बाहेर पडण्याची वाट ते चोर नक्की पाहत असतील व त्यासाठी ते तिथेच कुठेतरी उभा राहून बँकेच्या गेटवर लक्ष ठेवत असतील. त्यामुळे आपल्याला CCTV फुटेजमध्ये तसे संदिग्ध व्यक्ती सापडतील. असं म्हणून राव श्रेयसला सोबत घेऊन तानाजी वाघ ज्या बँकेत क्लार्कचे काम करतात तिथे जाण्यास निघाले. साधारण अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून ते त्या बँकेबाहेर येऊन पोचले. राव व श्रेयस बँकेबाहेर त्या रस्त्यावरील कोणत्या दुकानाबाहेर CCTV आहेत का हे पाहू लागले. त्यांना तेथील 4-5 दुकानाबाहेर CCTV असल्याचे आढळून आले. रावला ज्या ठिकाणची CCTV फुटेज पाहण्याची गरज आहे असं वाटत होतं अशा 2-3 दुकानांमध्ये जाऊन त्याने व श्रेयसने CCTV फुटेज पाहिले. तानाजी वाघ हे सायंकाळी 6 ते 7:30 वाजता बँकेतून बाहेर पडायचे. त्यामुळे ह्या वेळेतील CCTV फुटेज पाहत होते. साधारण तासाभरानंतर ते दोघेही तिथून निघाले व आपल्या कारमध्ये येऊन बसले. श्रेयस रावला म्हणाला, राव मला त्या CCTV फुटेजमध्ये काही संदिग्ध हालचाली आढळून आल्या नाहीत किंवा तसे लोकही दिसले नाहीत. तुला काही तसं दिसलं का? नाही श्रेयस, मलाही तसं संशयास्पद असं काही कोणी आढळून आलं नाही. तानाजी वाघ यांनी सांगितल्यानुसार ज्या व्यक्तीने ॲक्सिडेंट होऊन पडण्याचे नाटक केले होते त्याच्याकडे लाल रंगाची पल्सर बाईक होती, पण तशी बाईकही कुठे आसपास तिथे दिसली नाही. मग राव आता पुढे काय करायचं? श्रेयस, आपण या भागात अजून अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत का याची माहिती घेऊ. त्यातून काहीतरी धागेदोरे मिळू शकतील. असे म्हणून रावने कार भीमापूरच्या दिशेने वळवली. ते काही वेळेत भीमापूरमध्ये दाखल झाले. रावने स्थानिक लोकांकडून या 2-3 महिन्यात किती चोरीचे प्रकार घडले आहेत याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केली व भीमापूरच्या वेशीला लागून असणाऱ्या गाव व शहरातूनही माहिती मिळण्यास सुरुवात केली. या सर्व तपासात रात्रीचे 8 कधी वाजले हे त्यांनाच कळलं नाही. तानाजी वाघ यांना शब्द दिल्याप्रमाणे राव व श्रेयस त्यांच्या घरी जेवणासाठी गेले. त्यांच्या घरातल्या लोकांनी खूप आपुलकीने त्यांच्यासाठी जेवण बनवले होते. त्यांच्या प्रेमामुळे व रुचकर जेवणामुळे श्रेयस व राव दोघेही तृप्त झाले. थोडा वेळ त्यांच्याशी संवाद साधून राव व श्रेयस हॉटेल रूममध्ये परतले. दिवसभराच्या थकव्यामुळे व पोटभर जेवल्यामुळे ते दोघेही बेडवर आडवे पडले व झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांनी तपासाला सुरुवात केली. 2-3 दिवस राव या चोरीबद्दल तपास करत होता, परंतु त्याला काहीच धागेदोरे सापडत नव्हते. राव थोडा तणावाखाली होता. श्रेयस, आपल्याकडून काहीतरी मिस होत आहे, असं म्हणून रावने आपल्या कोट्याच्या खिशातून सिगार पाकिट काढले व त्यातील एक सिगार शिलगावली व त्या धुराच्या वेटोळ्यात हरवून गेला. काही वेळ तो तसाच विचार करत बसला. त्याने आत्तापर्यंतची सर्व माहिती फाईलमध्ये एकत्रित करून ठेवली होती. तो पुन्हा एकदा त्या फाईलमधील सर्व माहिती बारकाईने निहाळू लागला. साधारण अर्धा तासानंतर त्याला काहीतरी आठवले. तो तडक तिथून बाहेर पडला व कार घेऊन निघून गेला. श्रेयसला रावच्या अशा वागण्याची सवय होती, त्यामुळे त्याने यावर जास्त विचार केला नाही. साधारण 4-5 तासानंतर राव परत आला. तो आता थोडा रिलॅक्स वाटत होता. त्याने रूममध्ये येताना वेटरला कॉफीची ऑर्डर दिली होती. थोड्या वेळातच कॉफी घेऊन एक वेटर आला. श्रेयस व रावने कॉफी घेतली. थोडा वेळ गेल्यानंतर श्रेयसने रावला विचारले, राव तू अचानक कुठे गेला होतास आणि तुला काही तपासाबद्दल मिळालं का? यावर राव म्हणाला, श्रेयस, या 6 महिन्यात ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. श्रेयस उत्सुकतेने म्हणाला, कोणती गोष्ट राव? श्रेयस, या 6 महिन्यात 3 चोऱ्या झालेल्या आहेत, परंतु त्या 3ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या आहेत. आणि यात साम्य म्हणायचं तर यातील 3ही चोऱ्या ज्या लोकांच्या घरासंबंधी आहेत त्या घरात लग्न समारंभ होते, म्हणजे काही दिवसांनी लग्नकार्य होणार होते. त्या चोराने अशा घरांची माहिती घेऊनच हा दरोडा टाकलेला आहे. यावर श्रेयसने आपली शंका विचारली, पण राव त्या चोरांना या घरातील व्यक्ती दागिने पैसे कधी घरातून घेऊन जाणार आहेत ही माहिती कशी मिळाली असेल, कारण हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचं दिसतंय. यावर राव म्हणाला, तेच थोडं खटकतंय मला श्रेयस, कारण दागिने व पैसे या गोष्टी कुटुंबाच्या संबंधित आहेत, म्हणजे घरातील बाहेर कोणाला समजणं कठीण आहे. आपण तानाजी वाघ यांच्या घरी जाऊन याबद्दल काही माहिती मिळते का ते पाहू. असं म्हणून तो श्रेयससोबत त्यांच्या घरी जाण्यास निघाला. काही वेळाने ते तानाजी वाघ यांच्या घरी पोहोचले. रविवार असल्याने बँकेला सुट्टी होती, त्यामुळे तानाजी वाघ हे घरीच होते. रावने त्यांना प्रश्न केला, तुमच्या दागिन्याबद्दल व पैशाबद्दल घरच्यांशिवाय कोणाला माहिती होतं का? यावर विचार करून
तानाजी वाघ म्हणाले. नाही, आमच्या घरच्यांशिवाय बाहेर कोणालाच माहिती नव्हती. आम्ही त्याबद्दल बाहेर कोणाला सांगितलंही नव्हतं. रावने या वाक्यानंतर इतर घरच्यांकडे आपली नजर फिरवली, पण त्यांनीही कुणाला बाहेर बोललो नाही असं सांगितले. रावने पुढचा प्रश्न त्यांना केला. तुमच्या घरी घरकामासाठी नोकर वगैरे आहेत का? यावर तानाजी वाघ यांनी नकारार्थी मान हलवली. राव तिथून बाहेर पडला. तो भीमापूरला लागून जी 2 गावं होती, ज्या घरात अशाच पद्धतीने चोरी झाली होती, तिथे गेला व त्याने अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनाही विचारले. पण त्यांच्याकडूनही काही वेगळी माहिती मिळाली नाही. त्यांचा भ्रमनिरास झाला होता. ते दोघेही कारमध्ये बसून पुन्हा हॉटेलकडे जाण्यास निघाले. श्रेयस म्हणाला, राव यांच्याकडूनही ठोस काही माहिती मिळाली नाही. पण श्रेयस यांनी दिलेल्या माहितीत अजून एक साम्य आहे. तानाजी वाघ यांच्यासमोर गाडीचा ॲक्सिडेंटचा जो बनाव झाला, ती गाडी लाल रंगाची पल्सर होती व ती नवीन होती. व 6 महिन्यापूर्वी अशा प्रकारची पहिली चोरी झाली, त्यामध्ये गाडी पल्सरच होती, पण ती जुनी काळ्या रंगाची होती. त्यानंतर जी दुसरी चोरी झाली, त्यामध्ये ही गाडी ही पल्सरच होती, परंतु ती नवी गाडी होती व तिचा कलर निळा होता. पण राव, हे चोर जर एकच असतील तर ते प्रत्येक वेळी चोरीसाठी पल्सरच का वापरत असतील व प्रत्येक वेळी नवीनच? रावने श्रेयसला गाडी रस्त्याकडला पार्क करण्यास सांगितले. त्याला सिगार ओढायची तलप आली होती. श्रेयसने काल रस्त्याकडेला पार्क केली. राव बाहेर जाऊन सिगार ओढू लागला. अचानक मागून एक सायकलवरून 15-16 वर्षांचा मुलगा आला व तो कारच्या मागे येऊन धडकला. राव व श्रेयस तिथे पळतच गेले. तो मुलगा खूप घाबरला होता. तो हात जोडून राव व श्रेयसला म्हणाला, माफ करा दादा, सायकलला ब्रेक कमी आहे आणि त्या रस्त्यावर पडलेल्या खड्डा चुकवताना चुकून तुमच्या गाडीला धडकलो. तो मुलगा खूप घाबरला होता. तो रडून त्या दोघांची माफी मागू लागला. राव व श्रेयसने त्याला शांत केले. श्रेयसने गाडीतून पाण्याची बॉटल काढली व त्याला देऊन तो हसून म्हणाला, अरे रडतोयस काय? अरे तू मुद्दाम नाही केलंस माहिती आहे मला. आम्ही तुला काही बोलणार नाही. हे पाणी पिऊन घे आधी. त्या मुलाने त्या बॉटलमधील पाणी पिले व त्या दोघांची परत एकदा माफी मागून तिथून निघून गेला. राव व श्रेयस कारमध्ये बसण्यास निघाले. रावचे लक्ष कारच्या मागे गेले, जिथे तो मुलगा धडकला होता. एका कोपऱ्याला सायकलचे हँडल लागल्यामुळे नकळत गाडीला स्क्रॅचेस पडले होते व थोडा कलर डॅमेज झाला होता. रावला काहीतरी आठवले. तो हसत कारमध्ये येऊन बसला. रावला हसताना बघून श्रेयस म्हणाला, राव एवढा का खुश आहेस? काय झालं? यावर राव म्हणाला, श्रेयस, आपल्याला त्या मुलाने खूप मोठी मदत केली आहे. श्रेयस आश्चर्याने रावला म्हणाला, मदत? ती कशी काय? राव स्मित असे करत म्हणाला, श्रेयस मला एक सांग, तो मुलगा मगाशी गाडीला धडकला, तिथे थोडे क्रॅशेस पडलेले आहेत, तर तो भाग व्यवस्थित करण्यासाठी गॅरेजवाले काय करणार? यावर श्रेयस म्हणाला, तो भाग प्लेन करून त्यावर कलर करून तो गाडीच्या कलरशी मॅच करणार. यावर राव हसत म्हणाला, मग मिळाले ना उत्तर आपल्याला? श्रेयस थोडं गोंधळ म्हणाला, उत्तर? कसले उत्तर? राव म्हणाला, 6 महिन्यांपूर्वी त्या चोरांनी जी चोरी केली होती, त्यावेळी ही गाडी ही जुनीच होती व तिचा कलर ब्लॅक होता. त्यानंतर त्या गाडीबद्दल कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी गाडी निळ्या रंगात पेंट केली व दुसऱ्या चोरीवेळीही त्यांनी तीच गाडी वापरली होती. परंतु गाडी कलर केल्याने ती नवीन गाडी आहे असं त्या लोकांना वाटलं व त्यांनी आपल्याला तसं सांगितलं. दुसऱ्या वेळी परत त्यांनी गाडी कलर केली व तिला लाल रंग दिला. त्यामुळे तानाजी वाघ यांनाही ती नवीन गाडी आहे असा गैरसमज झाला. म्हणजेच गाडी एकच आहे पण कलर वेगवेगळे. श्रेयस स्तब्ध होऊन रावचे बोलणे ऐकत होता. काही वेळाने भानावर येऊन त्याने आपली शंका रावला विचारली, पण राव, दुसरी जी चोरी झाली त्यावेळी तर चोराने ॲक्सिडेंटचा बनाव केला नव्हता, मग ते पण चोर हेच कशावर नसतील? यावर राव स्मित असे करत म्हणाला, हो श्रेयस, त्यावेळी त्यांनी ॲक्सिडेंटचा बनाव केला नाही, कारण त्यावेळी ज्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती त्यामध्ये एक महिला होती व त्यांचा नवरा गाडी चालवत होता. दागिन्यांची बॅग ही त्या महिलेच्या हातात होती. त्यामुळे त्या चोरांनी सराईतपणे गाडीवरूनच त्यांची पैशाची बॅग हिसकावली व ते तिथून पसार झाले. त्यामुळे ॲक्सिडेंटचा बनाव करण्याची गरज त्यांना पडली नाही. पण राव, यावरून त्या गुन्हेगारांचा शोध कसा घेता येईल? श्रेयस, त्यांनी गाडी कलर केली आहे, म्हणजे नक्कीच ते कोणत्या तरी गॅरेजमध्ये गेलेले असणार आणि आपल्याला आसपासचे गॅरेज शोधावे लागतील जेथे गाड्या कलर केल्या जातात. चल, आत्ताच आपण कामाला लागू.
असं म्हणून राव व श्रेयस भीमापूरच्या मुख्य एरियामध्ये गेले. तिथे असणाऱ्या गॅरेजवाल्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना असं समजलं की पूर्ण गाडी या गावात कोण पेंट करत नाही. छोटे मोठे स्क्रॅचेस दुरुस्त करून मिळतात. पूर्ण गाडी कलर करायची असेल तर शहराच्या ठिकाणी जावे लागेल. रावने आपला मोर्चा भीमापूरच्या गावाशेजारी असणाऱ्या शहराकडे वळवला. त्याने गाडी कलर करणारे शॉपची माहिती मिळवली. त्या शहरात एकूण 7 फेमस गाड्या कलर करणारे लोक होते. त्या 7 वर्कशॉपमध्ये चौकशी करायचे रावने ठरवले. त्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. पण प्रत्येक ठिकाणी निराशच होत होती, कारण ते जास्त करून 4 व्हीलर्स गाड्यात कलर करायचे काम करायचे. गाड्यांचा व्याप असल्याने ते शक्यतो 2 व्हीलरचे कलर काम करायचे नाहीत. तसंही 2 व्हीलर कलर करून घेणारे गिराईक हे कमीच असतात. ते खोटे बोलत नाही आहेत हे रावच्या नजरेने ओळखलं होतं. आता शेवटच्या वर्कशॉपमध्ये चौकशी करायची राहिली होती. ते वर्कशॉप मुख्य शहरापासून थोडे बाहेरच्या ठिकाणी होते. राव व श्रेयस तिथे पोहोचले. त्यांनी त्या वर्कशॉपमध्ये प्रवेश केला. ते तेथील मालकाला शोधत होते. तोच त्यांना पाहून एक मुलगा त्यांच्याजवळ पळत आला. राव व श्रेयसने त्याला ओळखले, कारण तो तोच मुलगा होता जो सकाळी सायकलने त्यांच्या कारला धडकला होता. रावने त्याला हसून विचारले, अरे तू इथे कसा काय? यावर तो मुलगा म्हणाला, हो दादा, मी इथेच कामाला आहे. सकाळी कामाला यायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे गडबडीत सायकल चालवत होतो. त्यामुळे चुकून तुमच्या गाडीला धडकलो. सॉरी हां. यावर राव म्हणाला, अरे बास की, किती वेळा सॉरी बोलतोस? बरं मला एक सांग, तू इथे कधीपासून काम करतोयस? तो मुलगा म्हणाला, तरी 1 वर्ष झालं बघा. पण तुम्ही असं का विचारताय? मला थोडी तुझी मदत हवी आहे. करशील का मला मदत? राव म्हणाला, हो सांगा ना, काय आहे काम तुमचं? तो मुलगा म्हणाला. त्यावर राव त्याला म्हणाला, तुमच्या इथे 2 व्हीलर गाड्या पेंट होतात का? हो होतात ना, पण कधीतरी, कारण जास्त करून 4 व्हीलरचीच कामे असतात. चुकून महिन्यातून 1-2 गाड्या येतात. बरं मग मला सांग, इथे 6 महिन्यामध्ये पल्सर गाडी आली होती का पेंट करण्यासाठी? तो मुलगा विचार करत म्हणाला, हो या 6 महिन्यात 7-8 पल्सर गाड्या तरी आल्या होत्या. पण तुम्हाला नेमकं कुठल्या पल्सरबद्दल माहिती हवी आहे, ते कसं मला कळणार? यावर राव म्हणाला, या 6 महिन्यात एकच गाडी 2 वेळा कलर करण्यासाठी आली आहे का? पहिल्यांदा निळा कलर व त्यानंतर लाल कलरमध्ये पेंट करण्यासाठी. तो मुलगा थोडा वेळ विचार करून उत्साहाने म्हणाला, हो हो आठवलं, एक माणूस आला होता कलर करण्यासाठी. कलर व्यवस्थित असायचा त्याच्या गाडीचा, परंतु तरीही तो वेगळ्या रंगात गाडी कलर करा म्हणून सांगायचा. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच त्याच्या गाडीला लाल कलर दिला होता आणि आत्ताच 5-6 दिवसांपूर्वी त्याची गाडी परत कलर करून नेली आहे. गाडी थोडी पडल्यामुळे गाडीवर थोडे क्रॅशेस आले होते. आमच्या मालकाने त्याला सांगितलं होतं की पूर्ण गाडी कलर करण्याची काही गरज नाही, आम्ही हे स्क्रॅचेस क्लीन करून तेवढाच कलर ॲडजस्ट करून देतो. पण तो एकालाच तयार नाही. त्याला तर नवीनच कलर हवा होता. काय तर म्हणे त्याचा छंद आहे म्हणे नवनवीन कलरची पल्सर वापरायचा. आमच्याकडे गाडीचे कलर हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, त्यामुळे गाडी ही नवीन शोरूममधून आणल्यासारखी दिसते. स्टिकर वगैरे लावून नवीन कोरी करकरीत. 2 दिवसांपूर्वीच गाडी घेऊन गेला इथून. तू त्याचा चेहरा ओळखू शकतोस का? राव म्हणाला, हो तर, परवा दिवशी गाडी न्यायला आला होता, त्यावेळी तर तो दारू पिऊन फुल्ल होता. मी मालकांना चहा द्यायला जात होतो, तर तोच येऊन मला धडकला व चहा त्याच्या बोटावर सांडला. चूक त्याची असतानाही त्याने मला जोरात ढकलून दिलं व मला शिव्या देऊ लागला. मग मालकाने त्याला इथून घालवलं. खूप मस्तवान माणूस आहे तो. त्याचा चेहरा माझ्या डोक्यात जसं तसं आहे. जर मी मोठा असतो ना तर त्याला 2 कानाखाली ठेवून दिल्या असत्या. एवढं बोलून तो मुलगा थांबला. राव म्हणाला, तू त्याचं वर्णन करू शकतोस का? त्यावर तो मुलगा म्हणाला, हो दादा करेन की. रावने त्याला थोड्या वेळासाठी त्याच्यासोबत येण्याची विनंती केली. त्यानेही होकार दिला व वर्कशॉपच्या मालकाला सांगून त्यांच्यासोबत जाण्यास निघाला. ते तिघेही कारमधून शहरात आले. राव स्केच आर्टिस्ट कुठे भेटतो का याची चौकशी करत होता. काही वेळाच्या शोध मोहिमेनंतर त्यांना स्केच आर्टिस्ट सापडला. ते तिघेही स्केच आर्टिस्टच्या ड्रॉइंग रूममध्ये गेले. ज्या प्रकारे हा मुलगा वर्णन करतोय त्या प्रकारचे स्केच बनवण्याची सूचना रावने त्या स्केच आर्टिस्टला केली. तो मुलगा जसे वर्णन करत होता त्याप्रमाणे तो आर्टिस्ट कागदावर स्केच रेखाटत होता. साधारण तासाभरानंतर जसं हवं तसं स्केच तयार झालं. त्या मुलानेही हुबेहूब स्केच असल्याचे सांगितलं. रावने त्या स्केच आर्टिस्टला त्याचे पैसे देऊन
ते स्केच घेऊन तिथे बाहेर पडला. रावने कार एका मोठ्या हॉटेलकडे नेली. तिथे तिघांनीही मनसोक्त जेवण केलं. जेवणानंतर रावने त्या मुलाला आईस्क्रीम खाऊ घातलं व ते परत जाण्यास निघाले. रावने पाकिटातून काही पैसे काढून त्या मुलाला देऊ केले. तो मुलगा ते पैसे घेण्यास तयार नव्हता, पण बळजबरीनेच रावनेच त्याच्या खिशात पैसे ठेवले. श्रेयस व रावने त्याचे आभार मानले व त्याला परत तो काम करत असलेल्या गॅरेजमध्ये आणून सोडले. जाताना राव त्या मुलाला म्हणाला, त्या व्यक्तीने जो तुझा अपमान केला आहे त्याची शिक्षा मी त्याला देईन. तुझ्या मनाची इच्छा मी पूर्ण करेन. असं म्हणून रावने कार आपल्या हॉटेलच्या दिशेने मार्गस्थ केली. राव व श्रेयस हॉटेल रूममध्ये परत आले. राव खुर्चीत बसून ते स्केच बारकाईने निहाळत होता. एकटक त्या स्केचकडे राव बघत होता. एवढे त्या स्केचमध्ये एकरूप झालेलं बघून श्रेयस रावला म्हणाला, अरे एवढं काय पाहतोयस त्या स्केचमध्ये? यावर राव म्हणाला, श्रेयस, या स्केचमधील चेहरा मी कुठेतरी पाहिला आहे, पण कुठे हेच समजेना झाले. राव डोळे बंद करून आपल्या बुद्धीवर ताण देत होता. काही वेळाने त्याने डोळे उघडले व आनंदाने म्हणाला, आठवलं, मागच्या 2 वर्षांपूर्वी नाशिकमधील नामांकित ताज ज्वेलरीवर दरोडा पडला होता. त्यावेळी ते प्रकरण खूपच गाजलं होतं. रोज त्यात दरोड्याबद्दलची माहिती वर्तमानपत्रात यायची. CIDने तो तपास हाती घेऊन 1.5 महिन्यात त्या चोरांना पकडलं होतं. त्यानंतर त्याचा फोटोही वर्तमानपत्रात व TV चॅनलवर दाखवण्यात आला होता. श्रेयस रावकडे भूत पाहिल्यासारखं पाहत होता, कारण रावच्या स्मरणशक्तीने त्याला अप्रूप वाटत होते. 2 वर्षांपूर्वी वाचलेल्या केसची माहिती अजूनही त्याच्या डोक्यात फीड होती. भानावर श्रेयसने रावला विचारले, मग त्या चोरांना आपण शोधायचं कुठं? यावर रावने थोडा वेळ विचार केला व तो श्रेयसला म्हणाला, तू इथेच थांब, मी आलो थोड्याच वेळात. असं म्हणून राव कार घेऊन बाहेर पडला. साधारण 2-3 तासानंतर राव परत हॉटेल रूममध्ये परतला. त्याचा चेहरा आता खुश दिसत होता. रावला पाहताच श्रेयस म्हणाला, राव तू कुठे गेला होता आज? रावने आपल्या कोटच्या खिशात हात घातला व श्रेयसला म्हणाला, हे बघ श्रेयस, मायक्रोफोन. ते 3 लहान मायक्रोफोन होते. श्रेयस ते मायक्रोफोन न्याहाळत म्हणाला, मायक्रोफोन कशाला आणले आहेस आता? याचं काय करायचं? राव हसून म्हणाला, कळेल तुला लवकरच. आणि हो, आपल्याला आता बेंटली बारमध्ये जायचं आहे. श्रेयस म्हणाला, काय बेंटली बार? आणि हा बार कुठे आहे? आणि राव, जर तुला ड्रिंक करायचं असेल तर आपण ज्या हॉटेलमध्ये आहोत तिथेच आहे की बार? राव हसत श्रेयसला म्हणाला, अरे आपण नाही ड्रिंक करायचं. खरं म्हणजे मी नाशिक पोलीस रेकॉर्डमधून ज्या ताज ज्वेलर्सवर दरोडा पडला होता त्यातील गुन्हेगारांचे फोटो मागवले होते. तो फोटो मला मिळाला. मी शहरातील बारमध्ये त्या फोटोबद्दल चौकशी करत होतो. त्यावेळी बेंटली बारच्या वेटरनं सांगितलं की तो व्यक्ती रोज 8:30-9च्या दरम्यान बारमध्ये दारू पिण्यासाठी येतो व त्याच्यासोबत त्याचे अजून 2 साथीदारही असतात. मी पोलिसांना सर्व माहिती दिली आहे व तेही तिथे पोचतील. चल आता, 7:45 वाजले आहेत, आपण तिथे पोचूया. असं म्हणून राव रूममधून बाहेर पडला. श्रेयसही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. साधारण 15 मिनिटांनंतर राव व श्रेयस बेंटली बारमध्ये पोचले. 4-5 पोलीस आधीच साध्या वेशात तिथे हजर होते. रावला पाहताच त्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याशी हस्तांदोलन केलं व ते दोघेही त्यांच्या टेबलमध्ये जॉईन झाले. 9 वाजले तरी ते चोर बारमध्ये दिसत नव्हते. साराण्यास ते चोर कधी बारमध्ये येत आहेत याची प्रतीक्षा लागली होती. 9:15, 9:30च्या दरम्यान ते तिघेही बारमध्ये आले व एका टेबलवर बसले. रावने इशारा करताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. त्यातील पोलीस अधिकाऱ्याने रावचे आभार मानले व चोरांना घेऊन जाऊ लागले. रावला काहीतरी आठवल्यासारखं झालं व त्याने सर्वांना थांबवलं व जो त्या चोरांच्या टोळीतील म्होरका होता, ज्याचे स्केच तयार केले होते, त्याच्या कानाखाली रावने 2 जोराच्या ठेवून दिल्या. त्यानंतर त्याने कारमधून तपासाची फाईल काढली व ती त्या पोलीस अधिकाऱ्याला दिली. त्याचबरोबर आपल्या कोटातून 3 मायक्रोफोन काढले व ते पोलिसांकडे सुपूर्द केले. डिटेक्टिव्ह रावला सॅल्यूट मारून ते पोलीस चोरांना गाडीत घालून तिथून निघून गेले. राव व श्रेयस परत आपल्या हॉटेल रूमकडे जाण्यास निघाले. श्रेयसने रावला विचारले, राव तू त्या चोराला अचानक कानाखाली का मारलीस? यावर राव हसत म्हणाला, तुला आठवते श्रेयस, मी त्या गाडी पेंट वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या मुलाला शब्द दिला होता की मी तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करीन म्हणून. कारण त्या गुन्हेगाराने दारू पिऊन कारण नसताना त्या मुलावर हात उगारून त्याला शिव्या दिल्या होत्या. तो लहान असल्याने त्याने काही प्रतिकार केला नव्हता. त्यामुळे मी त्याला कानाखाली मारून त्याची इच्छा पूर्ण केली.
रावच्या या बोलण्यावर श्रेयसही खळखळून हसला. ते दोघेही हॉटेल रूममध्ये पोहोचले. रावने आधीच तानाजी वाघ यांना फोन करून आज तुमच्या घरी जेवायला यायचे जमणार नाही असे सांगितले होते. रावने थंडगार बिअर रूममध्ये मागवली होती. दोघेही फ्रेश होऊन बिअरद्वारे आपला थकवा घालवण्यात व्यस्त झाले. श्रेयसच्या डोक्यात मगापासून एक प्रश्न घर करून होता. तो त्याने रावला विचारला. तो म्हणाला, राव, त्या मायक्रोफोनची काय भानगड होती? तू ते मायक्रोफोन का आणले होतेस? या प्रश्नावर रावने थोडे स्मितहास्य केले व तो बोलू लागला. श्रेयस, मी जेव्हा दुपारी बाहेर गेलो होतो ते यासाठी की मला एक प्रश्न खटकत होता की या लगीनगाय असलेल्या घरातील व्यक्ती पैसे व दागिने घेऊन घरात कधी येणार आहेत हे त्या चोरांना कसं समजलं असेल. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन परत चौकशी केली व त्यांना विचारलं की साखरपुडा झाल्यानंतर अनोळखी व्यक्ती घरात आले होते का. त्यावर त्यांच्याकडून उत्तर मिळालं की कौटुंबिक सर्वेक्षण करण्यासाठी 2 सरकारी कर्मचारी आले होते. त्या 3ही घरात साखरपुड्यानंतर ते सरकारी कर्मचारी म्हणणारे लोक घरी आले होते. घरच्यांबद्दल माहिती घेऊन ते परत गेले होते. मी संबंधित घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचीही चौकशी केली तर त्यावेळी मला आढळून आले की त्या घराला लागून असणाऱ्या 5-6 घरांचेच त्यांनी सर्वेक्षण केले होते. आणि हे करण्याचे कारण म्हणजे त्या संबंधित चोरी झालेल्या घरांना याबद्दल संशय येऊ नये म्हणून. तानाजी वाघ यांच्या घरात तर ते सर्वेक्षणाच्या नावाखाली आलेले लोक आठवड्यानंतर परत आले होते. काहीतरी सर्वेक्षणाबद्दल थोडी माहिती मिळायची राहिली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मग मला थोडा संशय येऊ लागला. मी तानाजी वाघ यांच्या घरची झडती घेतली. त्यावेळी सोफ्याच्या समोर असलेल्या टिपॉयखाली मला एक मायक्रोफोन सापडला. त्या चोरांनी सर्वेक्षणाचा बनाव करून त्यांच्या घरात प्रवेश केला होता व त्यांच्या घरात तो मायक्रोफोन बसवला होता जेणेकरून त्या चोरांना त्यांचे बोलणे सहज समजणार होते. तो मायक्रोफोन कंटिन्यू चालू असल्याने त्याची बॅटरी 7 दिवसानंतर लो व्हायची. त्यामुळे त्या चोरांचा प्लॅनिंगमध्ये व्यत्यय येणार होता. त्यांना जी माहिती हवी होती ती न मिळाल्यामुळे बॅटरी लो झालेला मायक्रोफोन शेजारी दुसरा मायक्रोफोन बसवणे गरजेचे होते. त्यामुळे ते परत 7 दिवसांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली आले व त्यांनी नकळत दुसरा मायक्रोफोन त्या ठिकाणी बसवला. तानाजी वाघ यांनी त्यांच्या पत्नीला व मुलीला उद्या आपण बँकेतून पैसे व दागिने घेऊन येणार आहे असं सांगितलं होतं आणि मायक्रोफोनच्या मदतीने त्या चोरांनी ते ऐकलं होतं. त्याने आधीपासून तानाजी वाघ कधी व कुठल्या वाटेने घरी येतात याची माहिती काढली होती व योग्य प्लॅन करून त्यांनी ही चोरी घडवून आणली. बाकीच्या बाबतही त्यांनी अशीच पद्धत अवलंबली होती. नाशिकमधील ताज ज्वेलरच्या चोरी प्रकरणी ते जामिनावर बाहेर आले आहेत. परंतु जेलमध्ये राहून सुधारायचे सोडून त्यांनी परत चोरीचाच मार्ग स्वीकारला. पण यावेळी मात्र त्यांनी फुलप्रूफ प्लॅनिंग केलं होतं. मला ते 3 मायक्रोफोन हे त्या 3 घरातूनच मिळाले. श्रेयस हा वासून रावचे बोलणे ऐकत होता. त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता. रावला हे जाणवले व तो श्रेयसला म्हणाला, बोल श्रेयस, अजून काय शंका आहे तुझ्या मनात? श्रेयस भानावर येत म्हणाला, मग चोरी केल्यानंतर ते मायक्रोफोन त्याने त्या ठिकाणीच का ठेवले? आणि आपण त्या तानाजी वाघ यांच्या घरात चौकशीसाठी गेलो होतो, मग त्याने आपलं बोलणं ऐकलं नसेल का? त्यांना समजलं नसेल का की तू त्या चोरीचा तपास करत आहेस हे? रावने स्मितहास्य केले व तो म्हणाला, श्रेयस, गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कोणतीतरी चूक करतोच. ते मायक्रोफोन शर्टाच्या बटनाच्या आकाराचे होते व त्यांनी ते अशा ठिकाणी फिट केले होते की जेणेकरून ते कोणाच्या हाताला लागणार नाहीत. 6 महिन्यांपूर्वी ज्यावेळी त्यांनी पहिली चोरी केली होती त्यावेळी पोलिसांना मायक्रोफोनबद्दलही काही माहिती मिळाली नाही व त्या चोरांबद्दलही नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला व त्याच आत्मविश्वासाने त्यांचा घात केला. हजारो रुपयांच्या मायक्रोफोनच्या इन्व्हेस्ट बदल्यात ते चोरी करून लाखो रुपये मिळवत होते. त्यामुळे ते मायक्रोफोन परत घेण्याची तसदी त्यांनी बहुधा घेतली नसावी. आणि ज्यावेळी आपण तानाजी वाघ यांच्या घरी तपासाबद्दल माहिती घेत होतो त्यावेळी त्या मायक्रोफोनची बॅटरी ही डेड झाली असणार. त्यामुळेच त्यांनी आपले बोलणे ऐकले नाही. आणि तसंही चोरीनंतर त्यांच्या घरातील चर्चा ऐकण्याची त्यांना काही गरजच नव्हती. त्यांचं काम पैशाशी होतं. आणि दोन्ही चोरीनंतर आपण आताही पकडले जाणार नाही याचा अति आत्मविश्वास त्यांना होताच. तानाजी वाघ यांच्या मुलीचे लग्न काही दिवसांनी आहे. त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की लवकरात लवकर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे दागिने व पैसे त्यांना सुपूर्द करा म्हणून. 2-3 दिवसात सर्व कारवाई पूर्ण करून त्यांचे पैसे व दागिने त्यांना परत मिळतील असं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे. आता त्या चोरांनी खर्च केलेले पैसे मिळणं थोडं अवघडच आहे.
परंतु राहिलेले पैसे व दागिने मिळतील हे मात्र नक्की. सो केस इज सॉल्व असं म्हणून राव श्रेयससोबत परत आपल्या मद्य पार्टीत गुंतून गेला. ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आपलं कथांगणी चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.